Good morning, everyone. Let's start our problem number first. But first of all, here we clear just theoretical part in short. Allocation of resources. Listen ना जस्ट की जे आपल्याला एक्सपेन्सेस दिलेले आहेत ते कशा पद्धतीने अलोकेट केले जातील. रेंट असणारा आहे तो एरियानुसार दिला जाईल. त्याच्यासाठी वर्डिंग असेल फ्लोअर स्पेस ऑक्युपाय एरिया एच डिपार्टमेंट. प्रॉब्लेम मध्ये सांगितलेलं असेल. सेकंड आहे लाइटिंग. लाइटिंगसाठी तुम्हाला नंबर ऑफ इलेक्ट्रिसिटी पॉइंट. जसं आपण सांगतो की इलेक्ट्रिसिटी पॉइंट जास्त असतील लाईट बिल जास्त असणार आहे. इलेक्ट्रिसिटी पॉइंट कमी असतील लाईट बिल ऑब्विसली कमी असणार आहे. ऍडव्हर्टायझिंग सेल्स कमिशन डिस्काउंट अलाउ हे सेल्सच्या रेशोनुसार आपण काय करणार आहोत डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. देन बॅड डेट्स अगेन ऍक्च्युअल ऑफ इच डिपार्टमेंट और सेल्स बेसिकली सेल्स बेसिस नुसारच आपण बॅड डेट सुद्धा डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. इलेक्ट्रिक पॉवर ऑफ मशीन मशीन साठी जर इलेक्ट्रिक पॉवर असेल तर तिथे तुम्हाला स्पेसिफिक काय दिलेला असेल नंबर दिलेला असेल HP इक्विपमेंट ऑफ नंबर ऑफ मशीन इन इच डिपार्टमेंट. प्रत्येक डिपार्टमेंटला किती मशिनरी आहेत त्याचा रेट दिलेला असेल. देन नेक्स्ट इज वर्क मॅनेजर सॅलरी. आता मॅनेजरची सॅलरी द्यायची असेल तर त्या मॅनेजरने किती टाइम डिवोट केलेला आहे प्रत्येक कामावरती त्याच्यानुसार त्याची सॅलरी डिसाइड होते. दॅट इज वाय नंबर ऑफ एम्प्लॉईज असं वर्डिंग दिलेलं असेल टाइम स्पेंड बाय एम्प्लॉईज ऑफ इच डिपार्टमेंट. डेप्रिसिएशन कशावरती चार्ज करतो आपण असेट वरती राईट. सो डेप्रिसिएशन असेट वरती असेल दॅट इज मीन्स व्हॅल्यू ऑफ असेट. देन एअर कंडिशन AC अगेन किती एरियाच्या ठिकाणी तुम्ही AC काय केलेला आहे फिट केलेला आहे त्याच्यावरून स्पेस ऑक्युपायचा रेशो तिथे दिलेला असेल. AC रेअर आयटम आहे फार विचारला जाणार नाही. इन्शुरन्स इन्शुरन्स मध्ये 3 पार्ट दिलेला आहे स्टॉक आहे बिल्डिंग आहे लॉस ऑफ प्रॉफिट आहे. स्टॉक जर इन्शुरन्सच्या अंडर दिला असेल तर व्हॅल्यू ऑफ स्टॉक हेल्ड इन इच डिपार्टमेंट. बिल्डिंग दिला असेल तर फ्लोअर स्पेस ऑक्युपाय. लॉस ऑन प्रॉफिट दिला असेल तर प्रॉफिट ड्युरिंग द प्रिसिडिंग इयर. नेक्स्ट स्टाफ वेलफेअर. Welfare facility that means additional facility provided by the organization to the employees. So how many employees किती असणार आहे त्याच्यावरती तो डिपेंड असेल. दॅट इज वाय हिअर वी कन्सिडर नंबर ऑफ एम्प्लॉईज इन इच डिपार्टमेंट. देन नेक्स्ट इज प्रिंटिंग अँड स्टेशनरी. दॅट मीन्स सेल्स रेशो टर्न अराउंड टर्न ओव्हर जिथे वर्डिंग आहे दॅट मीन्स सेल्स लक्षात ठेवा. देन फ्रेट मध्ये इनवर्ड आउटवर्ड असेल. इनवर्ड कॅरेज इनवर्ड आपण आणि कॅरेज आउटवर्ड असं लक्षात ठेवा. सो इनवर्ड असेल तर त्याला परचेसचा रेशो अप्लाय करणार आणि आउटवर्ड असेल तर त्याला आपण सेल्सचा रेशो अप्लाय करणार. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम स्टार्ट होतील तेव्हा जास्त कळेल. जस्ट आपण इथे ओव्हरव्ह्यू घेतो. रिपेअर्स ऑन बिल्डिंग आहे. सो बिल्डिंग अगेन स्पेस ऑक्युपाय बिल्डिंगने किती स्पेस ऑक्युपाय केलेला आहे त्याच्यावरती असेल. देन हिटिंग नंबर ऑफ पॉइंट. देन डिस्काउंट रिसीव. आता जसं मी तुम्हाला काल सांगितलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटचे जे आयटम आहे ते कोणत्या रेशोनुसार डिस्ट्रीब्यूट होतील. व्हेरी गुड परचेस रेशोनुसार. तुम्ही काय करताय कॉमर्सवाले तो सायन्सचा स्टुडंट आहे फटाफट आन्सर सांगतोय त्यामुळे तुम्हाला पटकन क्लिक झालं पाहिजे. काल मी क्रॉस कनेक्शन सांगितलंय. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटचे आयटम जे आहेत हे सगळे कसे डिस्ट्रीब्यूट झाले पाहिजे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटचे आयटम कॉमन सेल्स रेशोनुसार लक्षात ठेवा. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे क्रेडिटचे आयटम हे परचेस रेशोनुसार डिस्ट्रीब्यूट झाले पाहिजे. क्लिअर. हे शॉर्टकट कीज लक्षात ठेवायचे बाकी या युनिटला फारसं काही नाहीये. देन रेशो कॅल्क्युलेट करता येतात तुम्हाला. सपोज मी 30,000 अँड 20,000 व्हॅल्यू दिली तर याचा रेशो काय येईल 3:2. लक्षात आलं ना. एवढंच तुम्हाला आलं पाहिजे की रेशो कॅल्क्युलेट करायचं आहे. वैष्णवी 0 0 कॅन्सल करायचे काय राहतंय बघायचं ते कोणत्या टेबलमध्ये शोधायचं असेल तर भाग घालवायचं नाही तर आहे तसं ठेवायचं. आता सिम्पल होतं 30,000 20,000. आता मी ऑड फिगर काहीतरी दिली तर कन्फ्युज व्हाल की नाही. अरे आम्हाला तर टेबल पार्टच नाहीये असे होण्याचे चान्सेस असणार आहेत. तर अशा वेळी काहीच नाही जेवढी व्हॅल्यू आहे तेवढीच ठेवायची त्यांची प्लस करायची आणि रेशो कॅल्क्युलेट करू शकतो आपण. सिम्पल आहे फार डिफिकल्ट नाहीये. देन ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस सेल्स रेशोनुसार. ऍडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस टाइम डिवोटेड नुसार. पोस्टेज टेलिग्राम सेल्स रेशो.
workers compensation, number of workers, then PF facility, number of worker, general manager salary, time devoted of the each employee. तर जसं मी सांगितलं की काही ठिकाणी हे काय हा चार्ट तुमच्या पार्ट असला पाहिजे असंही नाही, फक्त काही ठिकाणी लॉजिक वापरायचं. एक क्रॉस कनेक्शन लक्षात ठेवा. जसं सांगितलं की रेंटसाठी रेंट आता कुठे रेकॉर्ड करतो आपण? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट. मग डेबिटला आला म्हणून सेल्स रेशो अप्लाय करायचा का हो? नाही. तर रेंट हा एरियानुसारच दिला जातो. तर लॉजिक वापरा की रेंटसाठी पण एरिया रेशो अप्लाय करणार आहोत. सॅलरी तर नंबर ऑफ वर्कर्सचा रेशो तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलेला असतो. ओके, एवढं सिंपल आहे. चला बघूया आता प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. काय सांगितलंय बघा. From the following particular of Sadhguru Electronic prepare trading and profit and loss account of two department radio and television for the year ended 31st December 2017. आता इथे रेडिओची व्हॅल्यू दिलेली आहे, टेलिव्हिजनची व्हॅल्यू दिली आणि टोटल कॉलम दिलेला आहे. ओपनिंग स्टॉक दिलेला आहे रेडिओचा, टेलिव्हिजन आणि टोटल दिली. ओपनिंग स्टॉक कुठे रेकॉर्ड होतो? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. माहिती आहे सगळ्यांना, तर तिथे लिहून ठेवा ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड. परचेसेस कुठे रेकॉर्ड होतं? ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड. कॅरेज इनवर्ड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. ओके, देन सॅलरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. डिस्काउंट रिसीव क्रेडिट साईड. ओके, रिसीव्ह वाले सगळे क्रेडिटला रेकॉर्ड होतात, पेड वाले सगळे डेबिटला रेकॉर्ड होतात. देन रेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट. आपल्याला माहिती आहे की ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला फार कमी आयटम आहे, ऑलमोस्ट सगळे असणार आहेत ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला असतात. ओके, दे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट. कॅरेज आउटवर्ड कुठे? ट्रेडिंग अकाउंट. ओके, देन जनरल एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस. ऍडव्हर्टाइजमेंट प्रॉफिट अँड लॉस. देन डिस्काउंट अलाउ डेबिट. डेबिट हा. इन्शुरन्स डेबिट. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन डेबिट. अँड सेल्स ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. प्रॉफिट 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 आहे ना. चल, ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये काय सांगितलंय बघा. आणि सांगितलेलं असेल की हा आयटम ना तुम्ही डिपार्टमेंटला दाखवायचा नाही, तर अशा वेळी आपण एक छोटा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करणार आहोत. त्याला स्पेशल ट्रीटमेंट द्यायची. तो जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपण ट्रान्सफर करू. सो फर्स्ट, जनरल एक्सपेन्सेस अँड इन्शुरन्स आर टू बी पेड अलोकेटेड इक्वली. म्हणजे जनरल एक्सपेन्सेस आणि याला एक स्टार करून ठेवा की तो आपल्याला इक्वली दोघांना द्यायचं. म्हणजे दोघांनाही त्याचा खर्च केलेला आहे म्हणून तो दोघांना इक्वली डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. जनरल एक्सपेन्सेस अँड इन्शुरन्स. Then the area occupied of radio 4/5 and television 1/5. म्हणजे याचा रेशो तयार होईल 4:1. लक्षात येत आहे ना? रेशो कसा आला? रेडिओ अँड टेलिव्हिजन याचा आहे 4/5 आणि टेलिव्हिजनचा आहे 1/5. म्हणजे येईल 4:1. तर यांची प्लस केल्यानंतर होते 5. तो लिहिण्याची पद्धत कशी आहे? 4:5 अँड 1:5. माहिती आहे सगळ्यांना. इट्स अ व्हेरी बेसिक थिंग. नाहीतर हे असं का असतं 2+2 हे नाही शिकवणार मी. त्यामुळे बेसिक गोष्टी तर माहित असेल हवे. दे क्लोजिंग स्टॉक ऑफ द टू डिपार्टमेंट रेशो. सॉरी, वेअर रेडिओ 1,10,000, टेलिव्हिजन 55,000. कुठे जातो क्लोजिंग स्टॉक? क्रेडिट साईडला, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. क्लिअर? ओके. अदर एक्सपेन्सेस लास्ट काय सांगितले बघा. अदर एक्सपेन्सेस अँड इन्कम टू बी अलोकेटेड बिटवीन द टू डिपार्टमेंट ऑन सुटेबल बेसिस. आता सुटेबल बेसिस म्हणजे काय? तर क्रॉस कनेक्शन लक्षात ठेवा. आणि जे तुम्हाला माहिती आहे की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येतील ते सेल्सने डिस्ट्रीब्यूट करा आणि क्रेडिटला येतील ते परचेस रेशोनुसार डिस्ट्रीब्यूट करा. तर याच्यासाठी आपल्याला आधी काय हवंय? सेल्स रेशो आणि परचेस रेशो आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागेल. क्लिअर? वर्किंग नोट मध्ये या. आधी वर्किंग कंप्लीट करून घेऊया. वर्किंग नोट मध्ये परचेस रेशो आणि सेल्स रेशो.
रेडिओची व्हॅल्यू आहे 2,70,000 आणि टेलिव्हिजनची व्हॅल्यू आहे परचेसची 1,80,000. हा टेबल कम्प्लीट करा आधी. वर्किंग नोट मध्ये परचेस रेशो आणि सेल्स रेशो कॅल्क्युलेट करून घ्यायचं. ठीक आहे. रेडिओची व्हॅल्यू परचेस कॉलम मध्ये आहे बघा तिकडे. हा प्रॉब्लेम मध्ये दिलेली आहे. परचेस ची व्हॅल्यू आहे 2,70,000 आणि टेलिव्हिजनची आहे 1,80,000. व्हॅल्यू आधी लिहून घ्यायच्या. त्यात झिरो किती कट होत आहेत बघायचे. कॉमन झिरो किती कट होणार आहे. 4. 4 कट झाले. तो व्हॅल्यू राहिली 27 and 18. इथेपर्यंत लक्षात येते का बघा. लिहायच्या आधी आधी समजावून घ्या आपण काय करतो. ओके. 27 and 18. आता 27 आणि 18 कोणत्या टेबलमध्ये आहे. 9च्या आहेत. जसं तुम्हाला जितकं इझी वाटेल ते करा. एकदा तो 3च्या टेबल मधून जाऊ शकतो, 9च्या टेबल मधून जाऊ शकतो. ओके. सो तो रेशो कन्वर्ट करून घ्यायचा 3:2. क्लिअर. वैष्णवी लक्षात आलं. टेबल कोणत्या टेबल मध्ये गेलो. आणि जर हे 27 आणि 18 बघितल्यानंतर तुमच्या लक्षातच येत नाही कोणत्या टेबल मध्ये, राहू दे. इथेपर्यंत थांबलं तरी चालतं. आन्सर सेमच येते. ठीक आहे. पहिला रेशो क्लिअर झाला सगळ्यांना. परचेस रेशो नक्की. ओके. चला पुढचा तर सेल्स रेशो तुम्ही कॅल्क्युलेट करा बरं. टेक युअर टाइम. सेल्स रेशो कॅल्क्युलेट करा. फॉर्मॅट ड्रॉ करा. डिपार्टमेंटल ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st December 2017. पर्टिक्युलर बेसिस म्हणजे कोणता बेस त्याला आपण अप्लाय करणार आहोत. दॅट इज वाय बेसिसचा कॉलम एक येईल. देन किती डिपार्टमेंट दिले त्या डिपार्टमेंटचे कॉलम येतील. आता इथे रेडिओ आणि टेलिव्हिजन दिलेला आहे. दॅट इज वाय 2 कॉलम येतील. रेडिओ अँड टेलिव्हिजन अँड टोटल कॉलम. ओके. सेम क्रेडिट साइडला पर्टिक्युलर बेसिस रेडिओ टेलिव्हिजन टोटल. एकच स्केल एकच वापरणार नाही. चला. चला आता आधी काय करायचं. पोस्टिंग सगळं करून घेऊया आणि त्याच्यानंतर मग डिस्ट्रीब्युशन करणार आहोत आपण. पहिला पार्ट काय आहे. ओपनिंग स्टॉक. ट्रेडिंग अकाउंटला या. टू ओपनिंग स्टॉक मेन्शन करा. ओपनिंग स्टॉकची टोटल व्हॅल्यू कोणती दिली आहे. किती दिली आहे बघा. 1,15,000. सो 1,15,000 टोटल कॉलम मध्ये मेन्शन करा. 1,15,000. लक्षात आलं. आधी दिलेला पार्ट सगळा डिस्ट्रीब्यूट करून घ्यायचा आणि नंतर आपण फायनल डिस्ट्रीब्युशन कडे येणार आहोत. दिलेलं पोस्टिंग करून घ्या. सेकंड काय आहे. ओपनिंग स्टॉक नंतर परचेसेस. आता परचेसेस मध्ये ऑलरेडी दिलेला आहे 2,70,000, 180 अँड 4,50,000. पुटअप करून घ्या. परचेसेस ओपनिंग स्टॉक नंतर येईल. टू परचेसेस बेसिस मध्ये गिवन. कारण ऑलरेडी दिलेली इन्फॉर्मेशन आपण मेन्शन करतोय म्हणून गिवन म्हणायचं. आपण जर रेशो कॅल्क्युलेट केलेला अप्लाय करणार असू तर तिथे रेशो ब्रॅकेट मध्ये मेन्शन करणार आहोत. तो रेडिओची ओपनिंग व्हॅल्यू आहे, सॉरी परचेसची व्हॅल्यू आहे 2,70,000. टेलिव्हिजनची व्हॅल्यू आहे 1,80,000. क्लिअर. आणि टोटलची व्हॅल्यू आहे 4,50,000. इथेपर्यंत लक्षात आलं का काय करतोय आपण. ओके. चला थर्ड आयटम काय दिसतोय बघा. कॅरेज इनवर्ड. कॅरेज इनवर्ड टोटल अमाऊंट आहे 6,000. कॅरेज इनवर्ड कुठे जाईल. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. कॅरेज इनवर्ड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. कॅरेज इनवर्ड ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. कॅरेज आउटवर्ड असेल. कॅरेज आउटवर्ड असेल तर तो इकडे जातो ना. कॅरेज इनवर्ड टोटल अमाऊंट मेन्शन करा. कॅरेज इनवर्डला 6,000. चला नेक्स्ट काय आहे बघा. कॅरेज इनवर्ड नंतर सॅलरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट.
ओके, सॅलरी मेन्शन करा. टू सॅलरी, सॅलरीची व्हॅल्यू टोटल किती दिली आहे? 45,000. टोटल कॉलम मध्ये व्हॅल्यू पुटअप करा 45,000. क्लिअर? अरे बोलो, शर्माव मत. हा, किती दिली सॅलरीची? एकच दिली आहे ना? नाही, डिस्ट्रीब्यूट करून दिली आहे. मग सॅलरी डिस्ट्रीब्यूट केली तर मेन्शन करा ऍज पर दी गिवन. गिवन म्हणा, दिलेली व्हॅल्यू पुटअप कर. जर ऑलरेडी त्याने दिली असेल तर गिवन म्हणायचं आणि व्हॅल्यू घ्यायची. क्लिअर? बोलो, कुछ डाउट है? नेक्स्ट, सॅलरी नंतर आहे डिस्काउंट रिसीव. आता डिस्काउंट रिसीव डिरेक्टली दिलेला आहे 4,500. डिस्काउंट रिसीव्ड कुठे येईल? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, डेबिट क्रेडिट साइड. डिस्काउंट रिसीव्ड बाय डिस्काउंट रिसीव्ड क्रेडिट साइडला असल्यामुळे टोटल कॉलम मध्ये मेन्शन करा 4,500. क्लिअर? चला पुढे, डिस्काउंट रिसीव्ह नंतर काय आहे? रेंट, ट्रॅव्हलिंग, कॅरेज आउटवर्ड, जनरल एक्सपेन्सेस, ॲडव्हर्टायझिंग, डिस्काउंट अलाउड, इन्शुरन्स, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन. दीज आर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट. सगळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आहे. फटाफट वन बाय वन आधी पुटअप करून घ्या. ट्रेन, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, कॅरेज आउटवर्ड, जनरल एक्सपेन्सेस, ॲडव्हर्टायझिंग, डिस्काउंट अलाउड, इन्शुरन्स, सेलिंग. वन बाय वन आले आणि त्याची टोटल व्हॅल्यू जी दिलेली आहे ती टोटल कॉलम मध्ये पुटअप करा. रेंटची व्हॅल्यू आहे 28,000. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आहेत 14,700. कॅरेज आउटवर्ड आहे 24,000. जनरल एक्सपेन्सेस 15,000. ॲडव्हर्टाइजमेंट 36,000. डिस्काउंट अलाउड 4,500. इन्शुरन्स 3,500 अँड सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन 1,500. क्लिअर? लक्षात येतंय का? नक्की ना? हा, दिलेली इन्फॉर्मेशन सगळी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड केलेली आहे. मला इथेपर्यंत पोस्टिंग सगळं करून झालं. आता या ऍडिशनल इन्फॉर्मेशन ज्या दिलेल्या आहेत इकडे येऊ. सेल्स राहिलं ना अजून? सेल्स रेकॉर्ड करू. सेल्स रेकॉर्ड करा. सेल्स ऍज पर दी गिवन आहे. सेल्सची व्हॅल्यू दिलेली आहे बाय सेल्स गिवन 3,20,000, 2,80,000 अँड टोटल 6,00,000. इथेपर्यंत क्लिअर सगळ्यांना? आपण दिलेलं पोस्टिंग कम्प्लीट केलेलं आहे. टोटल अमाऊंट ज्या दिलेल्या आहेत त्या टोटल कॉलम मध्ये मेन्शन केल्या. जे ऑलरेडी डिपार्टमेंटच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या डिपार्टमेंटला रेकॉर्ड केल्या. क्लिअर? आता आपण पुढे जातोय ऍडिशनल इन्फॉर्मेशन कडे. जनरल एक्सपेन्सेस अँड इन्शुरन्स आर टू बी अलोकेटेड इक्वली. आता जनरल एक्सपेन्सेस कडे या आणि दोघांना इक्वली डिस्ट्रीब्यूट करा असं सांगितलं. ओके, इक्वली म्हणजे रेशो येईल. इक्वली मध्ये इक्वली मेन्शन करा गिवन मध्ये. जनरल एक्सपेन्सेस आणि काय आहे? इन्शुरन्स. जनरल एक्सपेन्सेस अँड इन्शुरन्स इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. जनरल एक्सपेन्सेस आहेत 15,000 डिवायडेड बाय 2. दोघांना सेम द्यायचे म्हणून डिवायडेड बाय 2 करा. मग दोघांना सेम व्हॅल्यू येईल. किती आले? 7,500, 7,500. क्लिअर? लक्षात येतंय ना? हा, देन त्याच्यानंतर इन्शुरन्स 3,500 डिवायडेड बाय 2. इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचं असताना डिवायडेड बाय 2 करतो. किती आले?
1750. कॅल्सी वापर वापर जरा, कॅल्सीला त्रास दे, बघत बसू नको फक्त. झालं. डिस्ट्रीब्यूट करायला जमतायत श्रावणी? जमताय ना? की फक्त लिहून घेतेस? इकडे इथे बसायचं म्हणजे दिसेल. चल, आता रेंट साठी एरिया दिलेला आहे त्याने. रेंटचा रेशो काय आहे? 4:1 आहे ना? हा, 4:1. डिस्ट्रीब्यूट कसं करायचं माहितीये ना? 28,000. पहिला पार्ट फक्त सांगते. 28,000 4:1 रेशोने डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. सो 28,000 इंटू 4 डिवायडेड बाय ह्या दोघांची बेरीज म्हणजे 5. हा येईल डिपार्टमेंट रेडिओचा. देन सेकंड 28,000 इंटू 1 रेशो आहे टेलिव्हिजनचा डिवायडेड बाय 5. टेलिव्हिजन सिंपल आहे, फार डिफिकल्ट नाहीये. कशा पद्धतीने आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहोत, डिस्ट्रीब्युशनला वेळ लागेल. अरे बाळ झोपली आहे मग? एवढ्या कुठे होतास? झाला डिसेंबर, झाला जानेवारी आला. हा, किती आली व्हॅल्यू सांगा? 28,000 इंटू 5 डिवायडेड बाय 4 डिवायडेड बाय 5. 22,400. 28,000 इंटू 1 डिवायडेड बाय 5. टेलिव्हिजनची किती आली? कॅल्सी प्रत्येकाने यूज करायचं, लिहून घ्यायचं काम नाही करायचं. आणि मोबाईल वरती कुणीही कॅल्क्युलेशन करायचं नाहीये. कॅल्क्युलेटर बॅग मध्ये कशाला ठेवली आहे? चला फटाफट कॅल्क्युलेट करा. बिलकुल चालणार नाही अकाउंट करायचं तर मोबाईल बाहेर काढणार. कॅल्सी असलीच पाहिजे. कॅल्क्युलेट करा. 28,000 इंटू 1 डिवायडेड बाय 5 किती आले? 5,000. रेशो कसे कॅल्क्युलेट करायचं, कसं डिस्ट्रीब्यूट करायचं लक्षात आलं? आता मी पुढचे क्वेश्चन 1 बाय 1 रॅन्डमली विचारणार आहे. पहिलं क्लिअर झालंय का नक्की? चला रेकॉर्ड करा. आता इथे डिस्ट्रीब्यूट केलं आपण रेंट. रेंटची पहिली व्हॅल्यू आली रेडिओची 22,400 रेकॉर्ड केले आणि टेलिव्हिजनची आली 5,600. क्लिअर? हा पार्ट जर कोणाला लक्षात आला नसेल तर विचारा. टोटल व्हॅल्यू घ्यायची, दिलेला रेशो डिस्ट्रीब्यूट करायचा. पहिला रेशो असतो पहिल्या डिपार्टमेंटचा, दुसरा रेशो असतो दुसऱ्या डिपार्टमेंटचा. ह्या दोघांची आधी बेरीज करून घ्यायची. त्याने 5 त्याने आपण डिवाइड करायचं. क्लिअर एव्हरीवन? ओके चला. तर पुढे काय दिलेलं आहे? ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, कॅरेज आउटवर्ड, ॲडव्हर्टाइजमेंट, डिस्काउंट अलाउड, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. हे सगळे आपण कोणत्या रेशोने डिस्ट्रीब्यूट करणार आहोत? क्रॉस. सांगा. सेल्स रेशो. सेल्स रेशो आपण कॅल्क्युलेट केला. किती आलाय तो? 8:7. सो हा प्रत्येक इथे मेन्शन करा. गिव्हनचे इथे बेसिस कॉलम मध्ये मेन्शन करा सगळीकडे सेल्स रेशो. जिथून आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहोत तिथे मेन्शन करा. दिलेला रेशो मेन्शन केला. क्लिअर? ओके. आता आपण पहिला डिस्ट्रीब्यूट करूया ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स. ओके. सेम ट्रॅव्हलिंगची टोटल किती दिलेली आहे? 14,700. ओके. सेल्सचा रेशो किती आहे? 7:8:7. त्याची टोटल किती झाली? 50. ओके. पहिला आहे रेडिओ, दुसरा आहे टेलिव्हिजन. टोटल व्हॅल्यू घ्या 14,700 इंटू रेडिओ आहे 8 डिवायडेड बाय 50. देन नेक्स्ट 14,700 इंटू टेलिव्हिजनचा रेशो आहे 7 डिवायडेड बाय 50. चला आन्सर सांगा पटकन. मिसबा सांगा. पहिलं कॅल्क्युलेट कर. 14,700 इंटू 8 डिवायडेड बाय 50 किती येणार रेशो? 7,040.
बरोबर ना. चल, टेलिव्हिजनचा रेशो किती आला बघा. टेलिव्हिजनला किती जाणार आहे मग? 14,700 इंटू 7 डिवायडेड बाय 50. 6,060. क्लिअर? नक्की लक्षात आलं आपण काय करतोय. चला मेन्शन करा आता ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसच्या पुढे रेकॉर्ड. सेम आता डिस्ट्रीब्युशन लक्षात राहील. आता आपण कॅरेज आउटवर्डचं कसं करणार आहोत. 24,000 इंटू 8 डिवायडेड बाय 50. लक्षात आलं. आता प्रत्येक वेळी वर्किंग नोट दाखवायची गरज नाही. हा पहिला प्रॉब्लेम आहे त्यामुळे मी वर्किंग तुम्हाला दाखवली. डिरेक्टली कॅल्क्युलेटर वरती करा. सो व्हॅल्यू मिळाली आपल्याला 12,800. देन टेलिव्हिजनची व्हॅल्यू मिळेल 24,000 इंटू 7 डिवायडेड बाय 50. 11,000. व्हेरी. देन पुढे या ऍडव्हर्टाइजमेंट. 36,000 टोटल व्हॅल्यू आहे. सो 36,000 इंटू 8 डिवायडेड बाय 50. किती आले? 19,200. व्हेरी गुड. अरे अनिरुद्धच्या पुढे तुम्ही सगळे तुमची बॅटरी डाऊन झाली आहे का? एकट्याचाच आवाज येतोय. सानिया, कॅल्क्युलेशन फटाफट फटाफट झाले पाहिजेत. कॅल्क्युलेट करा, नुसतं बघत बसू नका. चला पुढे किती आले सांगा. 36,000 इंटू 7 डिवायडेड बाय 50. 16,800. सगळ्यांचे आवाज येऊ दे. डिस्काउंट अलाउड टोटल आहे 4,500 इंटू 8 डिवायडेड बाय 15. 2,400. व्हेरी गुड. देन नेक्स्ट 4,500 इंटू 7 डिवायडेड बाय 15. 2,100. ओके. चला सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन 1,500 इंटू 8 डिवायडेड बाय 15. 1,500 इंटू 8 डिवायडेड बाय 15. 800. अँड इकडे येतील 700. 100,000 नाही. क्लिअर? ओके. आता डिस्काउंट रिसिवडला क्रॉस कोणता वापरणार रेशो? परचेसचा. परचेसचा रेशो आपण काढला होता. किती होता तो? 3:2. ओके. तो परचेसचा रेशो 3:2 आहे. डिस्ट्रीब्यूट करा. 4,500 इंटू 3 डिवायडेड बाय 5. 2,700. फर्स्ट सेकंड किती येतील? 4,500 इंटू 2 डिवायडेड बाय 5. 1,800. क्लिअर? इथेपर्यंत कोणाकोणाला लक्षात आले हात वरती करा. थोडस समजलं असेल एवढाच हात वरती करायचं. व्यवस्थित समजलं असेल हात वरती करा. सगळ्यांना लक्षात आलं नक्की? बघा सगळ्यांनी हात वरती केले पण करायचं नाही. काही डाऊट असेल पहिला प्रॉब्लेम आहे 10 वेळा विचारला तरी चालेल. बट समजलाच पाहिजे. ठीक आहे. चला बाकी अकाउंट क्लोज करता येतात. अकाउंट क्लोज करा. आता आपलं काय राहिलं डिस्ट्रीब्यूट करायचं फक्त. क्लोजिंग स्टॉक मेन्शन करा. क्लोजिंग स्टॉक ऍज पर दी गिवन. क्लोजिंग स्टॉक जो दिलेला आहे तो रेकॉर्ड. कॅरेज इनवर्ड तो सुद्धा डिस्ट्रीब्यूट करायचा आहे सेम परचेस रेशो नुसार. कॅरेज इनवर्ड परचेस रेशो नुसार येईल. 6,000 इंटू 3 डिवायडेड बाय 5. 3,600. and 6,000 into 2 divided by 5. 2,004. क्लिअर? क्लोज करा. टोटल कॉलमची टोटल येईल 6 लाख प्लस 1,65,000. 7,65,000. टेलिव्हिजनची टोटल 2,80,000 प्लस 55,000. 3,35,000. रेडिओची टोटल येईल 3,20,000 प्लस 1,10,000. 4,30,000. क्रेडिट साईड जास्त आहे त्यामुळे आपण क्रेडिट साईडची टोटल रेकॉर्ड केली. सेम रेकॉर्ड दोन्हीकडे करा. टोटल दोन्हीकडे मेन्शन करा. फाइंड आउट ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट कसा फाइंड आउट करायचा माहितीये सगळ्यांना? टोटल कॉलम मधून डेबिट साईडची व्हॅल्यू मायनस करा.
सो 7,65,000 मायनस 1,15,000, 4,50,000 अँड 6,000. जीपी किती येतोय बघा. ग्रॉस प्रॉफिट मिळेल 1,94,000. रोल नंबर 4 कोण आहे? 4, 5, 6. रोल नंबर 4 कोण आहे? तू आहेस का? 5. ओके. देन चला पुढे. डिफरन्स टेलिव्हिजनचा जीपी येईल 1,02,000 आणि रेडिओचा जीपी येईल 91,400. क्रॉस चेक करा फटाफट कॅल्क्युलेशन करून. क्लिअर इथेपर्यंत? जीपी फाइंड आउट केला. जीपी ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड. ओके, जीपी ट्रान्सफर करून घ्या. बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाउन 91,400. रेडिओ टेलिव्हिजन 1,02,600 and 1,94. सेम. पुढे अकाउंट क्लोज करा. क्रेडिट साइड जास्त आहे, नंतर चेक करा. मी जस्ट आता इथे कंप्लीट करते. टोटल येईल 96,690, 1,04,400, 1,98,500. दोन्हीकडे टोटल मेन्शन करा अँड फाइंड आउट. काय फाइंड आउट करणार? नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट येईल एका डिपार्टमेंटला प्रॉफिट येईल, एका डिपार्टमेंटला लॉस येईल. ओके. टेलिव्हिजनला प्रॉफिट झालाय आणि रेडिओला लॉस झालेला आहे. क्लिअर क्वेश्चन? पहिला प्रॉब्लेम लक्षात आला? काही डाऊट असेल तर नंतर रेकॉर्डेड लेक्चर एकदा चेक करा. ओके, थँक्यू.